हॅलो हॅलो झाले हॅलो 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 नमस्कार, सुस्वागतम आणि धन्यवाद. रंगदेवता आणि तुम्हा जमलेल्या सर्व भजरसिकांना विनम्र अभिवादन करून आज दत्त जयंती ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी एकत्रित अवतार घेतला.
हॅलो हा ठीक आहे बुवा, सुंदर सुरुवात. तुमच्या भजनाला मी काही नाव ठेवणार नाही, कारण तेवढं म्हणजे काही मिळणार नाही. भजनाचं नावात अप्रतिम भजन, सुंदर भजन. कारण काय, फक्त मला सुरुवाती ना काय काय गोष्टी पटाक नाही, पण ते सुरुवाती नको बोलूया. ज्या कामासाठी तुम्ही आमका बोलवल्यात म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि तुमचं मनोरंजन. आता तुमचं मनोरंजन होतं ना, त्याची 100% गॅरंटी मी देतो, 101% गॅरंटी मी देतो. हे बुवा तर नक्कीच करणार. पण मी जे काय तुमका काय करतोय त्या तुमका सगळ्यांना माहिती असा. आज मला पेटलेलं बुवा, धगावलेलं बुवा, हा असं सगळे काय काय बोलतो, तर हळूहळू तुमका समजताना. पण सर्वप्रथम आधी थोडं भजन करूया, थोडं गुरांकडे जाऊया. बरोबर बाप काका ना असं सोपट पाठवून देत राहा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण बघा, कारण काय असतं माहित आहे, शून्यातून शून्य गेलं, शून्यातून शून्य गेलं, उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखं भजन रसिक लावलं, हे तुमचं पुण्य, हे बरोबर. कारण स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटे. पण ज्या दिवशी तुमचं अस्तित्व निर्माण होईल, बरोबर. हो फक्त यातच वाईट वाटलं, आता पहिल्यांदा बोलतोय, सगळं बोललोय तू. अरे या ठिकाणी आज दत्त जयंती. अरे तू भजन काढ कशासाठी करून गेलं? दत्त जयंतीचं भजन करून गेलंय ना. काय बोललोय त्यांच्याबद्दल काहीतरी सांगितलंय का? आज भजन आपल्या दत्त जयंती, पण त्यांच्याबद्दल काय बोललो काय तुम्ही? नाही, अरे बोलायचंच नाही, मी सांगतो. पण आपण भजन कशात करून गेलो बघा. रुपयाच्या माध्यमातून दत्त जन्म कसा झाला ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार. काय सोडून दिल्या, पण ते माता भगिनी बसली, त्यांचे आभार मानलोय नाही म्हणलोय. अरे त्या आईच्या पोटातून आपण जन्म घेतो, ती स्त्री पहिली असते, पहिले त्यांचे आभार मानवय होतोय, आपण मानव नाही. बरोबर ना? अरे बघ, तू सांगतोय तुका अनुभव आहेस ना, सगळं अनुभव तुका नाही अनुभव, माका अनुभव. अरे हे भजन रसिक आहोत ना, भजन रसिक. हे भजन रसिक तुका अशी भजन रसिक काही गावाचे नाही. ही गर्दी आहे ना, सकाळी 4 वाजेपर्यंत अशीच रवतली. कारण हे ह्यांचं एक डायलॉग सांगते तुमचा, ह्यांचा डायलॉग हो माझा बुवा, माझा गुरुबंधू, याचा डायलॉग अरे कुठली बारी तर हुमरच गेली. हा ठीक आहे, परमेश्वराचं नामस्मरण करूया. ह्याचं पुरं सांगतो मी काढलेलं असेल. आणि ह्यो म्हणता की गजर माझ्याकडे असा. अरे आले किती गेले किती संपले भरायला, आले किती गेले किती संपले भरायला. अरे संपलं नाही, संपलं नाही. ठीक आहे, माझ्याकडनं 100% मी पेटवणार, फक्त मका साथ तुमची होईल. तुम्ही जर साथ सोडल्या, हा मका वचन आहे, वचन माका वचन तुमच्याकडनं आहे की तुमची साथ माका असा. हा ठीक आहे, मग ह्याच्यासारख्या अजून 4 जोडी घालून बसाय, मी घाबरणार नाही. ठीक आहे, परमेश्वराचं पहिलं नामस्मरण करूया, जास्त बोलण्यात मजा नाही. मी किती बोलते तो सगळ्यांना माहिती आहे, कारण पूर्वजांनी माझ्या आडनावच वराडकर ठेवला, त्याच्यामुळे मी आरडते, विषय नाही. ठीक आहे, तर आज दत्त जयंती म्हणून सुरुवातीला आपण त्या दत्तगुरूंना इथे प्रसन्न करून घेऊया. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, सामोरी बसले मनाले.
सन्माननीय राजू धुमाळ यांच्याकडनं 301 रुपयाचं बहुमूल्याचं पारितोषिक आलंय. माझ्या मंडळातर्फे स्वीकार करतो 100 रुपये भुवनसाठी, 100 रुपये पद्मा वादकासाठी आणि 100 रुपये तबला वादकासाठी. धन्यवाद. त्याचप्रमाणे मालाडची शान शैलेश जाधव यांच्याकडनं 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलंय. त्यांच्या या मंडळातर्फे बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. आणि आमचे गोटे दादा यांनी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक दिलंय. थोड्या वेळात ते येतील आणि पैशांचा पाऊस पाडतील याच्यावर मला नक्की विश्वास आहे. धन्यवाद. चिदरत्नाची खाणे एकाएकी गाणे, चिदरत्नाची खाणे एकाएकी गाणे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी जाणे, प्राणांचाही प्राण माझा स्वामी तुझी गुरुदत्ता नमितो माथा, गुरुदत्ता नमितो माथा, आशीष द्यावे तव भक्ताला, आशीष द्यावे तव भक्ताला, आशीष द्यावे तव भक्ताला. प्रसन्न होऊन द्या आशीष मजला, प्रसन्न होऊन द्या आशीष मजला. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त,
धन्यवाद. वातावरण परत थंड झालं रे. आहे ना बुवा काय आहे? तुम्ही म्हटलात की भजन या शब्दाचा अर्थ सांगतो. बुवा भजन या शब्दाचा अर्थ सगळ्यांना सांगण्याची गरज का? कारण काय आहे कलियुगा बुवा, या कलियुगामध्ये आपण भजन का करतो, नामस्मरण का करतो, याचं अनन्य साधारण महत्व असतं ना. तू सांगा होतं ना तुला वेगळा काहीतरी येता ना, तू येतो मोठं पंडित असेल ना तर तू वेगळा काहीतरी सांगावं येते ना. नाही सांगा. भजनाचा अर्थ काय? भ म्हणजे भजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. या भजनाचा अर्थ आहे. बाबा ह्यांचा कायदा करून घे. हा नाहीतर माझ्या हातात काय गावाचे नाही. ओंकार दशावतार नाट्य मंडळ विरार कुडाळ साळगाव, रुपेश भितिये यांच्याकडनं वीरश्री गीत शंखनाद भिडला नभा. हा नक्कीच गाणार. नाटकाचं तुझ्या मी पण लय फॅन आहे, त्याच्यामुळे नक्कीच घेणार. थांब रुपयाच्या माध्यमातून तुझा गाणी फरमाईश पुरी करणार. धन्यवाद. मंडळातर्फे बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा मंडळ म्हणजे कळकळीची विनंती असा, ह्या बुवा जी काय बिदागी देऊची आहे त्याच्यात 2-3 हजार रुपये जास्त दिल्यात माका फरक काय होणार नाही. कारण पैसा हा व्यवहारासाठी असतो, पण माणसं जोडण्यासाठी जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवची गरज असता. बरोबर की नाही? माणसाक 9 वाजता बोलायलो, माणूस किती वाजता येलो? पहिल्यात एका बिदागी 2-3 हजार रुपये जास्त दिल्यात तरी चला, पण या घड्याळ घेऊन दिला मोठा ह्याच्या पोटाक बांधा, म्हणजे काय टायमाचं महत्व समजा. बरोबर? अरे माणसं वेळेचं महत्व. परत माका काय बोललो की इथली हसली मी हिस्ट्रीसाठी काढलं, मग तुला मग नाही समजला रे रस्तो दोन राहतो. फक्त डबल बारी खाई करूच्या वेळी माणसं कशी असतील त्या आजूबाजूच्या रस्त्याने येऊन मी तर माहित नाही. आता किती उशीर झाले कार्यक्रमात. राकेश बुवा समजा नको मी भडकान बोलते, माझं बोलणं तुका माहित असंच असतं. मी नारला आलो असे रे, वर्ण कडक आतून एकदम शाळेवर माझ्याकडे, पण तुझी साला काढल्याशिवाय जाऊन नाही माझा शब्द आता लक्षात ठेव. आणि काय वार एक चांडा मधवालो, मी मधवालो आणि म्हणता जॅकेट माझ्या लग्नाचा. ए बाबा माझ्या लग्नात मी काय घातलंय तुला माहित तर पडत ना. मॅन अशी ती अरे लग्नाची नाही जॅकेटा, अशी मी दर महिन्यात 4-5 जॅकेटा घेतो. हो एका माहिती बरोबर परिचय मधून ठरलेल्या दुकानात साधारणच्या माणसात घेतो, रेट परवडतो नाही. आमका म्हणून परवडत नाही. हो हा. आणि बिचार माका वाईट काय वाटलं माहिती, महिलांचं नाव घेऊन नाही, त्यांचे आभार मानून नाही. बिचार किती बसले. माझ्या भजन मंडळातर्फे तुमच्या सर्व महिलांचा मी आभार मानतो. कारण बघा महिलांचं महत्व काय ते तुमका सांगतोय. काय महत्व तसा महिलांचं बघा, कपाळ स्वतःच असता, पण त्याच्यावर लावणारी टिकली असताना ती नवऱ्याच्या नावाची असतात. बरोबर की नाही? ओ महिलांचं गळा स्वतःच असतं, पण त्याच्या गळ्याभोवती घातलेलं मंगळसूत्र हे नवऱ्याच्या नावाचं असतं. अरे महिलेचं स्वतःच उदर असतं, पण त्याच्यामध्ये वाढणारा जो जीव असतो ना तो नवऱ्याच्या नावाचा असतो. नाव म्हणतो नवऱ्याचं देतो. अरे एवढंच काय, त्या स्त्रीचं पाय स्वतःचे असतात, पण त्या पायात घालणारी पैजा नवऱ्याच्या नावाचा असतात. तुझ्या माझ्या नावाचा सागरे काय असा आपण सांगू शकतो? बायकोच्या नावाचा काय आपल्याकडे असा? दिला त्यांचे आभार तरी मान. अरे आजकाल महिला नाही तर काही नाही. तो महिषासूर मातला होतो ना, सगळ्या देवांका आटला होतो नाही तो. शेवटी त्या देवीची धारणा करूची लागली, आराधना करूची लागली, तेव्हा जागा झाला. म्हणून कधी महिलांका विश्रांत चालायचा नाही. आणि आता विशेष विश्रांत नको तू. आता बाबा त्यांका 1.5 हप्ते चालू झाले होत. आता कोणा गायकाची नाही ती. पहिले घोवाकडे सांगत पगार कधी होता, घोवाची वाट बघत. आता घोवांका वेळ येईल मागूची. गो जरा 100-200 रुपये जिथे काय गो, अशी वेळ येईल. त्याच्यामुळे महिलांका कधी विसरायचं नाही. मी बाबा महिलांका कधी विसरायचं नाही, मनापर्यंत नाही विसरायचं. आणि
याचे मुद्दे क्लिअर करतोय भजनाक सुरुवात करते रुपाई नंतर मागे बोलायचं आहे का काय काय अजून काय बोललो माका म्हणता बारी चालू झाल्या तू किती फोन अरे गुलामा इतक्या दिवस मी मेलोय काय जगलोय त्याचा विचार तुका नाही जेव्हा बारी ठरल्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ मागा फोन करू होतोय पण इतको दिवस तो अमित वराडकर खय असा गुलामा पहिली ह्याची आणि माझी जोडी होती नंतर माझ्याकडे ब्रेकअप केल्या आणि जनक बरोबर बाऱ्या करू लागलो माझी आठवणच नाही बाबा अमित वराडकर खय असा काय नाही शेवटी माका दया येईल शेवटी प्रेम ना आता ह्याच्यावर माझा मी ते का आठवण केले बाबा मालाडला बारी असा हे जोडी एक घेतलं तेव्हा त्याला जोडी एक घेतलं पण ह्याका विसरलो ह्याका जाणणार अरे तो भजन प्रेमी स्वतः सांगता अरे माझा नाव घे तर विसरलो त्याका ह्या माणसाचं विसरलो ना त्या माणसात भजन करू नये माझी प्रामाणिक मत आहे बरोबर की नाही कारण मुंबईमध्ये खरे भजन असते जो माणूस तो पत्तो शोधून जातात बरोबर यांच्या चरणाशी नतमस्तक राहावं जो मधवाला म्हणता त्याचा जॅकेट बघ म्हणता मधवाला सारखा अरे बुवा जब इज्जत दुसरों को देंगे ना तो खुद इज्जत दूसरों अपने को देगा बरोबर की नाही जेव्हा नुसता भजन केलं म्हणून भजनाचा अर्थच काय रे एकामेकाचा मान सन्मान करूचो आज तुझं नाही करूचो कारण ह्यो माका पहिलेच काय बोललो माहिती आज माझ्या जोडीला प्रतिस्पर्धी मी काय म्हटलं भगवंताचे नामस्मरण आणि जमलेलं तुमचं मनोरंजन करण्यासाठी आमच्या दोघांची जोडी ठेवली ह्या गुलामान काय म्हटले प्रतिस्पर्धी अरे वारे चांडा कसली स्पर्धा करते माझ्या बरोबर भजनाची स्पर्धा होत नाही लक्षात ठेव ना गायनाची स्पर्धा होऊ शकत ना वादनाची स्पर्धा होऊ शकत परमेश्वराचं नामस्मरण करताना ना स्पर्धा नाही होत रे भाव लागता भाव शुद्ध भाव माका माहित आहे भजनात तू पेटतोय पण माकाय बघूचा तू कितकी तो पेट कारण काय माहित जली को आग कहते हैं बुझी को राख जली को आग कहते हैं बुझी को राख और जिस राख से बारूद बनता है उसे अभी धुआं कर देता है हो सर शेवटपर्यंत ठेवायचा बघा याची विकेट कशी दांडी गोल करून टाकते ती हा मी घाबरते ना तुम्ही असताना फक्त घाबरत झालं ठीक आहे भजन करूया मोबाईलच्या माध्यमातून जास्त बोला खूप काय काय पण भजन सुरू करण्या अगोदर ज्यांच्यामुळे आपण भजन करतो बघा मराठीची जात कधी थकणार नाही शत्रू समोर कधी झुकणार नाही आणि शपथ आहे आम्हाला या लाल मातीची ठीक आहे भजनाला सुरुवात करूया
बरं गुलाम बोललो की मी काहीतरी गेम केले की काय केलं म्हणजे बारी सुरुवात करू नये मी ह्याच्याबरोबर माका वाटतं 4-5 बारी झाले जास्त करून मीच सुरुवात करतो असा त्या चांडाई ह्यो अजून एक जोडीवालो माझा हे मानायला भारी होती मग घड आठवण असा माझ्याशी गोड गोड बोलले सगळं केलं मी आणि थंय जाऊन माझं बॅनरवर फोटो लाच लावतो मी विचार करून चाललेलो की मी लाच बसतोय थंय गेल्याबरोबर दोघांनी मग पहिलं ढकलले मी पहिले बसायले तेव्हा ह्यांच्या दोघांनी चालले ह्याच्या पुढे जेव्हा भारी असतात ना तेव्हा तू पहिलं नाही बसायचो आम्ही बसतो आता हरिओम माका सांगता पहिलं बस पण काय तुला गोष्ट सांगते आम्ही मालाड म्हणजे भजनाची पंढरी अरे अनेक नामवंत भजनी पोहे ओळख केले आणि मालाड मध्ये आम्ही पाहुण्यात पहिलं चान्स देतो म्हणा तुका पाहुण्यात पहिलं चान्स दिलो बरोबर आता तू कितक्याचा बोल मग पाहुणे आम्ही ना पहिलं बोलायचो घरात त्याला चाय पाणी देतो जोक घालतो आणि पाहुणा जर डॅमेज निघालो ना त्याचा काय करतो ना त्या मालाडवाल्यांना बरोबर माहिती असा पण पाहुण्यासारखं लिहिलंय पाहुण्यासारखं राव मग घावणे देतो लोक असं रागात बघा नको मी असा विषय माहिती मी आता नाही बोललोय ना तर तुका बोला काही पॉईंट नाही भेटायचे म्हणून मी बोलतो नाही तर शपथ तुझ्यावर इतकं माझं प्रेम आता ना तुझ्याकडे बघून ना तुका बोलायसारखं वाटणार नाही मला पण माका बोलायचं काय लागतं की पेटो आणि काय चाललास माझा तर टॅग आला त्या आणि पेटेलवरच गोवा म्हणून लागलेलो असं ठीक आहे हे बघा हॅलो हॅलो हे बघा आमच्या मालाडची शान आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो कारण मी कोणची गोष्ट विसरत नाही ज्या दिवशी मालाडला आलो मी भजन करत होतो पण सुरुवातीला ज्या माणसाने गणपती मंदिर मला मध्ये भजन करण्याची सुवर्ण संधी दिली ते माझ्या हृदयामध्ये राहणारे सन्माननीय योगेश कदम यांच्याकडनं 100 रुपयाचं बोलणं मला पारितोषिक आलंय नाही येत रे पैशाचं टेन्शन नाही रे तुमचा प्रेम माझ्यावर ठेवा पैसे पाहिजे तर त्याका द्या पण काय आणि काय येतं माहिती पैसा आज उद्या नाही पैसा आज उद्या नाही आणि परमेश्वराच्या कृपेने आम्हाला देवान खूप दिलेला असा पैसा पण तरी पण तुम्ही द्या असा ऐका घेऊन हा तर बघा कदाचित तुम्हाला विसरून गेले पण बघा दत्त जयंती आपल्याला भजनाला बोलवलं तुम्ही म्हणजे तुमच्या कानावर काही ना काहीतरी चांगलं जायला पाहिजे नाहीतर असा नको तो मराठकर बोललो नुसतं लालडान गेलो तर बघा हा दत्त जन्म कसा झाला शॉर्टकट सांगतोय आणि कोणाकडे बारी घ्यायचे शॉर्टकट सांगतोय जास्त लांबवत राहणार नाही नाहीतर दत्त जन्मावर बोलण्यासाठी मी रात्र काढू शकतो तर काय एकदा ब्रह्मा विष्णू महेश या तिघांच्या बायका लक्ष्मी सरस्वती पार्वती यांच्या मनामध्ये नकळत का असेना एक गर्व निर्माण झालो की आपल्यासारखी बायको पतिव्रता कोण नाही नारद मुनी इले नारद मुनी काय सांगितलं त्यांच्या तिघांका तर तुमच्या तिघांपेक्षा पतिव्रता स्त्री या भूलोकी आहेत त्यांनी तिघांना पॅटर्न उठली म्हणत गेली आमच्यापेक्षा जर पतिव्रता स्त्री या भूलोकी आहे तरी कोण तेव्हा नारद मुनी बोलले अत्रि ऋषींची बायको सती अनुसया या भूलोकी आहे आणि तिचं पतिव्रत एवढं तेजोमय आहे की तिच्या पतिव्रते पुढे कोणाचाच पतिव्रत भंग पडणार आहे राग आला शेवटी देवी त्यांना राग आला त्यांनी तिघांनी घावाक बोलायला मी ब्रह्मा विष्णू महेश आणि का काय सांगलं की खाली जाया बघा इतकी बाई पतिव्रता तेज म्हणजे ती महिला कोण असा जाऊन तिची परीक्षा घ्या तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश स्वर्गलोकीचा त्याग केला आणि भूलोकी आले आणि अत्रि ऋषींच्या आश्रमाबाहेर गेले आणि त्यांनी ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्या अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये गेले त्या आश्रमात अत्रि ऋषी नव्हते होती कोण
तर पतिव्रता अनुसया बाहेर आली आणि या तिन्ही देवांनी ऋषीचा जो अवतार घेतला होता, त्या महाराजांचा अवतार घेतला होता, त्यांनी त्यांना बोललं की भिक्षाम माई. अनुसया माता पुढे आली. अनुसया मातेने भिक्षा देण्यासाठी हात पुढे केले. तेव्हा त्या तिन्ही देवांनी तिची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि तिला काय म्हणाले, आम्हाला भूक लागली, आम्हाला जेवण पाहिजे. आई अनुसया म्हणाली ठीक आहे, तुम्हाला भूकच लागली ना, जेवण पाहिजे ना, मी जेवण देणार. हा, पण आम्हाला ते जेवण पाहिजे. ते जेवण कसलं आहे तर इच्छा भोजन. तर इच्छा भोजन म्हणजे काय? त्या आईने विचारलं तुम्हाला जेवण पाहिजे ना, मग इच्छा भोजन म्हणजे काय? तेव्हा ब्रह्मा विष्णू महेशाने ज्या ऋषींच्या अवतारामध्ये ते आले होते, त्यांनी काय सांगितलं, इच्छा भोजन म्हणजे तू आम्हाला नग्न होऊन जेवण वाढायला पाहिजे. काय बघा, इच्छा प्रकट केली. तिची परीक्षा घ्यायची होती त्यांना, तू आम्हाला नग्न होऊन जेवण वाढायला पाहिजे. शेवटी पतिव्रता ती. अत्रि ऋषींनी सांगितलं होतं, अनुसये ज्या वर्षी तुझ्यावर असा प्रसंग येईल की तू धर्म संकटात पडशील, तेव्हा त्या कमंडलातलं पाणी घे आणि त्या पाण्याचा वापर कर. त्या कमंडलातलं पाणी घेतलं आणि त्या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश जे ऋषींच्या अवतारामध्ये आले होते त्यांच्यावर शिंपडलं आणि क्षणार्धात ते तिन्ही देव 6 महिन्याची बालकं झाली. 6 महिन्याची बालकं झाली. त्या अनुसया मातेने त्यांना मांडीवर घेतलं आणि त्यांचं इच्छा जे भोजन होतं नग्न रूपात ते त्यांना भोजन करून दिलं. आता ह्या गोष्टीला झाले किती वर्ष होऊन गेली. वरती तीन आहे का ब्रह्मा विष्णू महेशाच्या, तो लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती टेन्शन मध्ये पडली. आमचे नवरे गेले, ते रवले खय, अरे कधी गेले, सत्व परीक्षा घेऊ, अजून इले कसे नाही. तेव्हा त्यांची वाट बघून ते तिन्ही देवी खाली बली भुलकीवर आले. बघतात तर काय, अनुसयेच्या घरामध्ये ते तिन्ही बालक ब्रह्मा विष्णू महेश 6 महिन्याच्या अवस्थेमध्ये तिन्ही बालक खेळत होते, पाळण्यामध्ये होते. अनुसया मातेला विचारणा केलं, अगं आमचे पती यामधले कोण? अनुसया मातेने सांगितलं, आता बाये तुमचे पती कोण आहेत ना ते तुम्हीच ओळखून घ्या. खूप टाइम लावला त्यांना ओळखा. नंतर चमत्कार झालं, ते ऋषी रूपात होते ना, ते झाले प्रसन्न झाले आणि आपल्या मूर्त स्वरूपात आले. तेव्हा अनुसया मातेला विचारलं, तुझी आम्ही सत्व परीक्षा घेण्यासाठी या भूलोकी आलो, आता माग तुला वरदान काय मागायचं आहे? तेव्हा त्या आईने काय उत्तर दिलं बघा, तुम्ही लहान बालक होऊन माझ्या मांडीवर जेवलात, माझा स्तनपान तुम्ही केला, तर येणाऱ्या युगामध्ये तुम्ही माझे मुलं म्हणून जन्माला या. बरोबर, मुलं म्हणून जन्माला या. आणि हा शब्द वचन पाळण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेशाने अत्रि ऋषी आणि अनुसयाच्या पोटी दत्तात्रय नामक हा रूप अवतार घेतलाय. तो आज दत्त जयंती. काहीतरी चुकलं असेल, कारण जसं मला माहीत आहे त्या रूपात सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माफ करा आणि काही चांगलं असेल तर घ्या. बुवा ह्याच्या पलीकडे काहीतरी चांगलं सांगतील तुम्हाला. तो दत्त अवतार आणि जयंती म्हणजे जो अमर आहे ती जयंती. बरोबर बुवा, ह्याची जरा लेवल दे ना माहिती. ठीक आहे बुवा, विषय क्लिअर झालो. काही चुकलं असेल तर सांग, माका जिथं माहिती होतं मी पंडित नाही. दत्तगुरु क्रीडा मंडळ याचकडून 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलंय. माझ्या मंडळातर्फे स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. भाऊ तुझी फरमाईश होती, शंखनाद भिडला नभा, म्हणण्याचा प्रयत्न करतोय. शंखनाद भिडला नभा, शंखनाद भिडला नभा,
धन्यवाद. बुवा ठीक आहे, जास्त काय बोलत नाही आता. ठराविक पॉइंट तुमचे बोलायला काढले मी या. आणि दुसरा, तू म्हटलं तुझ्याकडे गजर असा ना, मी तुका शब्द देतो, तुका वाटत का कर, फक्त एक शब्द लक्षात ठेव, लोक लक्षात ठेव. माका एकाच माझ्या गुरुने ज्ञान दिला, भजन कर जसं थोडी वेळा असाल, पण जेव्हा गोष्ट आपल्या आत्मसन्मानावर येईल, जेव्हा गोष्ट आपल्या आत्मसन्मानावर येईल, तेव्हा समोरचा बाजार उठवल्याशिवाय रावा नको, शब्द नका दिलेला असा. जेवढ्या तुका बोलायचा तितक्या बोल, माका काय पण बोल, माका फरक काय नाही पडणार, पण इतकी ताकद ठेव की मी काय बोलायला तुका पोचवची. बरोबर? ठीक आहे सर. भवसागर हा पार चढाया, नाममुखी रेखावे. भवसागर हा पार चढाया, नाममुखी रेखावे. बरा खूप सारा ओळखला बोला, पण तो तुमची एक गोष्ट करताय आणि बोलला जातोय, तो दिसता तसं ना. माका डॅमेज बोललो, पण ह्यो लय चावड बुवा. आतापासून ना शाळेत असतापासून चावडतो. एकदा काय झालं माहिती, शाळेत जायचो ह्यो, पण शाळेत जायची सोय कशी होती, एका सकाळी घरातले शाळेत सोडायचे, एका सकाळी ना घरातले शाळेत सोडायचे, नाही दुपारी शाळेत नाही, आणि दुपारी सगळी शाळा एका घरात सोडून घ्यायची. इतकं चक्रम बुवा ह्यो. बरं बसा, तो पाठच्या बेंचवर बसा. एकदा असाच झाला, पाठच्या बेंचवर बसलो आणि तो लक्ष नाही वर्गात ना, खिडकीतनं काहीतरी बाहेर बघू होतो. एका बाहेर बघूची लय घाणेरडी सवय असा. बाहेर बघू होतो तर मॅडमने विचारला, राकेश बाहेर काय करतो बघतोस? येतो लक्ष नाही, परत बाहेर बघता. मॅडम भडकली ना, ए राकेश, अरे बाहेर काय बघतो? तसं पटकन उठलो, मॅडम बाहेर ना कोंबडा ना कवाड घालता. मॅडम म्हणाले, अरे त्यात काय विशेष? मॅडम त्यात विशेष नाही, मग तुम्ही घालून दाखवा. मॅडमने असं मारलं ना, परत मॅडम एका प्रश्न विचारले ना, राकेश वर्षात ना एका वर्षात रात्री किती? डोळ्यात पोचलेलो ना. मॅडम 10 म्हणता, 10 आणि त्याचा लय फास 10 म्हणता. मॅडमने विचारलं 10 कसे? म्हणता मॅडम 9 नवरात्री आणि 1 शिवरात्री म्हणून वर्षात रात्री 10. इतक्यात पण थांबाग नाही. एका घराकडे गेलो ना, एका बाजूला प्रश्न विचारले, राकेश बाजारातनं ना 10 आंबे आणले, बाजारातनं 10 आंबे आणले, 2 आंबे खराब झाले, तर तुझ्याकडे किती आंबे राहिले? 2 आंबे खराब झाले तर तुझ्याकडे आंबे किती राहिले? किती? 10 ना. या गुलाम पण तसाच बोललो, हो गुलाम पण तसाच बोललो की 10 म्हणा. मॅडम विचारले, अरे 2 आंबे खराब झाले, मग तुझ्याकडे राहिले किती? परत ऐका,
हा तो खूप हुशार असतो कारण मिस्त्री सगळे हुशारच असतो आज बाईने विचारलं अरे 8 आंबे राहिले ना 10 आंबे आणले 2 आंबे खराब झाले मग 8 राहिले ना भडकलो बाईवर हो मॅडम तुम्ही काय मॅड झाल्यात की काय मॅडम विचारतो असं काय विचारतो नाही नाही तुम्ही आज मॅड झाले माका सांगा बाजारात जर 10 आंबे आणले त्याच्यातले समजा 2 आंबे खराब झाले तर आंबे आंबेच राहतले ना आंब्याचा थोडी कलिंगड होताला असो बोला बरोबर आता तू पेटव सिलेंडर लाय कांदा लाय नाहीतर काय तर लाय मी अजिबात भिया नाही ना जिसमें है दम वो बाजीराव ठीक आहे जास्त काय बोलणार नाही पण नक्कीच गजरापर्यंत तुम्ही थांबा ही फक्त झलक होती ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त समझना रुको सुरुवात करूया